वैज्ञानिक दृष्टिकोन याचा अर्थ कार्य कारण भाव. चमत्कार याचा अर्थ काय? चमत्कार याचा अर्थ कार्यकारण भावाचा अभाव. म्हणजे लक्षात घ्या, रिकामी हॅट दाखवतो जादूगार आणि त्यातनं जिवंत ससा काढतो, आणि एखादा बाबा तर फक्त रिकामा हात दाखवतो आणि त्यातनं अंगारा काढतो. तुम्ही काय कार्यक्रम संपल्यानंतर जादूगाराचे जाऊन पाय धरत नाही की तुम्ही आत्ता रिकाम्या हॅटमधनं ससा काढला, मग रिकाम्या हॅटमधनं जरा माझी उद्याच्या प्रश्नाची प्रश्नपत्रिका पण काढून द्या परीक्षेची. तो बिचारा जादूगार पोटार्थी कलाकार असतो आणि बाबाचा चमत्कार हा दैवी शक्तीचा आविष्कार असतो. त्याच्यामुळे लक्षात घ्या की आम्ही असं मानतो, हे गमतीदार आहे पण लक्षात घ्या, म्हणजे एक तर गोष्ट ही खरंच आहे की आत्तापर्यंत कोणीही चमत्कार सिद्ध केलेला नाही. पण याचं कारण तुम्हाला माहीत आहे का? चमत्कार सिद्ध होणं हे दोन शब्द जे आहेत ना तेच मुळात अंतर्विसंगत आहेत. चमत्कार सिद्ध होणं म्हणजे काय करणं माहीत आहे? मी म्हटलं की एक गोष्ट तुम्हाला कधीच करता येणार नाही, कारण ती तुम्ही केली तर चमत्कार ठरेल. ती म्हणजे स्वतः किती वाजता गाढ झोपी गेलो हे स्वतःच्याच हाताने लिहून ठेवणं. तुम्ही जर स्वतःच्या हाताने लिहून ठेवलं तर त्यावेळी गाढ झोपी गेलेला नव्हता, आणि तुम्ही जर गाढ झोपी गेलेला असाल तर स्वतः लिहून टाकत नाही. त्यामुळे आम्ही तर असं म्हणतोच, पण आपल्याकडे लोकांना संतांच्या चमत्काराचं फार कौतुक आहे आणि त्याच्याबद्दल बोललेलं लोकांना आवडत नाही. माझं सोडा, तुकडोजी महाराज त्यांचं एका नाव विद्यापीठाला दिले, ते काय म्हणलेत की चमत्काराच्या भरीभरोनी झाल्या अनेकांच्या धूळदाणी, संत चमत्कार यापुढे कोणी नका वर्णू सज्जन हो. लोकांची या ओळखून भावा, अनेक दांभिक येती गावा, लुटती जनास ढोंगी बाबा, मागे लागून या. आणि मग लोक काय करतात? प्रयत्नाचा मार्ग सोडती, अल्पसायासे लाभ इच्छिती, चमत्काराच्या थापेत जाती गारुडियांच्या. त्यामुळे चमत्कार नसतात ते नसतातच, पण लोकांना ते प्रयत्नवादाच्या पासून परावृत्त करतात, ही त्याची अधिक घातक बाजू आहे.